हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे मी कोकम घेऊन आलेली आहे, त्याला रातांबा सुद्धा म्हणतात। आता आपल्याला काय करायचं, आपल्याला एक कोकम सुकवायचे कसे, उन्हाळ्यामध्ये आपण ते सुकवून पूर्ण वर्षभर कसे स्टोर करायचे ते बघायचे। तुम्हाला तर माहिती आहे कोकमाचे खूप सारे फायदे आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत। सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, याचा डेट काढून घ्यायचे। पूर्ण जे कोकम आहेत ना त्याचा डेट आपल्याला काढून घ्यायचे। सगळे मी असे काढून घेते। इथे आपण कोकम असे कट करून घेणार आहोत किंवा हाताने तोडून घ्यायचे। असे आपण त्यातला बी असतो ते आपल्याला साईडला करायचं, ते आपल्याला टाकायचं नाही, ते पुढे सांगते त्याचं काय करायचं आहे। असं काढून हे आपण कोकम असं वेगळा करून घेणार आहोत, एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। असेच आपण सगळे कोकम करून घेणार आहोत। कोकमाचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत। कोकम हा पित्तनाशक आहे। ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी कोकम असे खाऊ शकताय सुकवून, किंवा मग कोकम सरबत करून पिऊ शकताय। अशा पद्धतीने कोकम शरीरासाठी खूप थंड आहे, शरीरातली उष्णता कमी करतो, खूप फायदे आहेत त्याचे। तर आपण असे सगळे काढून घेऊयात आणि साफ करून घेऊयात। इथे मी कोकम असे काढलेले, त्याचा बी बाजूला करून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचे, जे आपण कोकमाचे साल बाजूला केले त्याचे तोडून घ्यायचे, छोटे छोटे करायचे। त्याने काय होणार आहे, कोकम सुकवायला खूप सोपं जाणार आहे, ते पटकन सुकणार आहे। आणि जर आपण असेच मोठे ठेवले ना, ते कोकम पटकन सुकत नाही आहेत। अशा पद्धतीने आपण सगळे तोडून घेणार आहोत। आणि ह्याला काय करायचं आहे, आपल्याला मीठ लावून सुकवायचं आहे। तर सगळ्यात पहिले आपण तोडून घेऊयात। इथे कोकमचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने काय होणार आहे, कोकम चवीला पण खूप छान होतं आणि तो खराब होत नाही आहे पटकन। व्यवस्थित मिक्स करायचे, असं सुकवून ते आपण कोकम सरबतसाठी किंवा मग आपण कोणता कालवण केला असेल मच्छीला, सोलकढीसाठी आपण हे वापरू शकतो, किंवा नुसतं सुद्धा आपण ते सुकवून खाऊ शकतो, खूप छान लागतात। आता हे आपण बाजूला करून घ्यायचे आणि आता आपण बी काढलेलं आहे त्याच्यामध्येही आपण मीठ टाकायचं आहे। याचं आपण कोकमचं आगळ करणार आहोत, जे बी आहे ना त्याचं आपण आगळ करून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोकम बी असो किंवा आपण जे कोकमचे जे साल आहे ते काढून घेतले, ते स्टीलच्या भांड्यामध्ये नाही ठेवायचे। आता हे सुकवण्यासाठी मी जे केलेले आहेत ते प्लास्टिकचा कोणता आपल्याकडे ताट सूप असेल त्याच्यामध्ये ठेवायचं, किंवा मग एखाद्या वेगळ्या काचेचा भांडा असेल त्याच्यात ठेवायचं। असं ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवायचं नाही आहे, त्याला डाग पडतं। आता हे जे मी बी काढलेले ना, ते मी डब्बा आहे प्लास्टिकचा त्याच्यामध्ये काढून घेणार आहे, कारण आपल्याला 3 दिवसाची प्रोसेस करायची अशीच। ह्याच्यामध्ये काढून ते पूर्ण मी रात्र असंच ठेवून देणार आहे, त्याला झाकण लावून घेणार आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याचं जे कोकम आगळ निघतं ते काढून घ्यायचे। हे आता आपण उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे। ऊन आलेलं असेल तिथे आपण पूर्ण पसरवून ठेवायचे। हे कोकम आपल्याला काय करायचं आहे, एका ताटामध्ये असं काढून घ्यायचं। स्टीलचा ताट घ्यायचं नाही आहे, स्टीलच्या ताटाला डाग लागतात। कोकम आपण त्याच्यात वाळवले ना, की त्याला जेवढे आपण कोकम जसे जसे ठेवू तसे ते काळे डाग पडतात। त्याच्यासाठी आपल्याला प्लास्टिकचं किंवा काचेचंच भांडं घ्यायचं आहे। आता असं पूर्ण मी रुंद करून आपल्याला ते लावून घ्यायचं आहे ताटामध्ये, आणि आपल्याला कडक उन्हामध्ये ठेवून ते वाळवून घ्यायचे आहेत। इथे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण ताटामध्ये पसरवून घेतलेले आहेत। आता आपण उन्हामध्ये ठेवूयात। इथे आपण पूर्ण रात्र अशात आहे कोकमचे बी आपण मीठ टाकून ठेवलेले आहे, त्याचा बघू शकता किती ज्यूस निघालेला आहे। आता आपल्याला एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं फक्त जे ज्यूस निघालेलं आहे ते काढून घ्यायचं आहे। बी आपल्याला घ्यायची नाही, एखादी बी जर त्याच्यामध्ये गेली तर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। इथे बघा त्याचं केवढं ज्यूस निघालेलं आहे। एक दिवस झालेले, आपल्याला अजून असंच 3 दिवस करायचे, अजून 2 दिवस करायचे, 1 दिवस झाले, टोटल 3 दिवस आपल्याला करायचे। आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा मीठ टाकून घेणार आहे। मीठ जास्त टाकायचं नाही, आता थोडंच टाकायचं, स्टार्टिंगला पण जास्त टाकलेलं होतं। आणि पुन्हा मिक्स करायचं आहे।
आणि असंच पूर्ण 1 दिवस आपल्याला ते झाकण लावून ठेवून द्यायचं. सेम प्रोसेस आपल्याला 3 दिवस करायची आहे. आणि मग इथं आपलं कोकमचं जे आगळ आहे ते तयार होणार आहे. 1 दिवस मी उन्हामध्ये ठेवलेले, हलकेसे ते सुकलेले आहेत. इथे बघा पूर्ण सुकलेले नाही आहेत. आपल्याला अजून 2 ते 3 दिवस आपल्याला ठेवायला लागणार आहे. आतमध्ये ओले आहेत. तर आपल्याला काय करायचे आहेत, एकमेकांमध्ये असे 2-2 आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत ना, असे रुंद करून ठेवायचे आहेत. आणि काही पलटी करायचे आहेत. जे आतमध्ये ओले आहेत ते आपल्याला असे वरती करून पलटी करून घ्यायचे. इथे बघा एकमेकांमध्ये असे अडकलेले असतात. सगळे आपल्याला सुट्टे करून पुन्हा रुंद करून घ्यायचे. इथे सर्व कोकम आपण पलटी करून घेतलेले. जी बाजू ओली आहे ती आपण वरती करून घेतलेली आहे, जेणेकरून कोकम पटकन सुकायला मदत होते. आता हे पुन्हा आपण 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत सेम प्रोसेसने. 3 दिवस झाले आपलं कोकम इथं सुकवून झालेलं आहे. आणि इथे बघा आपण 3 दिवस थोडं आपण कोकमच्या बियांमध्ये मीठ टाकून त्याचा आपण कोकमचा आगळ तयार केलेला आहे. किती मस्त घरगुती आपला आगळ तयार झालेला आहे. इथे बघा खूप मस्त कोकम सुकला गेला आहे. आतून सुद्धा आणि बाहेरून पण खूप मस्त सुकलेला आहे. आता हे एका हवाबंद डब्यामध्ये भरून आपण ठेवून घ्यायचं आहे.